आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते आणि निफाड तालुक्यातील आदरणीय व्यक्तिमत्व असलेले दिवंगत प्रतापराव भीमराव साळुंखे उर्फ बापूजी यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन आणि आठवतेतील बापूजी या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांच्या हस्ते संपन्न झाले। रविवार दिनांक 9 जून रोजी हॉटेल रुद्राय निफाड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गंगाधर आहिरे, लातूर महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉक्टर चारुशीला पंडित, साहित्यिक गौतम निकम, साहित्यिक प्राध्यापक मिलिंद जगताप, कौन्सिल सदस्य DS वळजे, साहित्यिक दीपक राज कापडे, साहित्यिक आनंद सेंदाणे, ज्येष्ठ नाटककार भगवान हिरे, कवी माधव जाधव, कवी अरुण घोडेराव, YD लोखंडे, समाजसेवक मोहनभाऊ आढागळे, निफाड नगराध्यक्ष विक्रम रंधवे, निफाड अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन विलास निर्भवणे, महेंद्र गायकवाड, सुहास सुरळीकर, श्रीमती शांताबाई प्रतापराव साळुंखे तसेच आठवणीतील बापूजी या ग्रंथाच्या संपादिका करुणा दीपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी साळुंखे परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले। डोळ्यातले अश्रू डोळ्यातच लपवण्याची ताकद फक्त बापाकडेच असते याची पूर्णतः जाणीव असलेल्या करुणा दीपक गायकवाड यांनी अथक परिश्रमातून आपले वडील दिवंगत प्रतापराव भीमराव साळुंखे यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून आठवणीतले बापूजी हा चरित्र ग्रंथ निर्माण करून वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून आपल्या वडिलांना एक आदर्शवत श्रद्धांजली अर्पण करीत समाजात एक चांगला संदेश पोहोचवलाय। कार्यक्रमाच्या प्रारंभी विधिवत बौद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी प्राध्यापिका चंद्रकला साळुंखे, प्राध्यापिका जयश्री साळुंखे, प्राध्यापक नरेंद्र गायकवाड, दीपक गायकवाड, तन्मय घोडेराव, दिनेश खंडारे, कुणाल साळुंखे, सुरेखा घोडेराव, भीमराज घोडेराव आदींसह साळुंखे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गायकवाड यांनी केले। सर्व चळवळीतील कार्यकर्ते, नातेवाईक, मित्र परिवार, मी आपल्या सर्वांचं प्रथमतः साळुंखे परिवाराच्या वतीने स्वागत करतो। आपण पुढील काही मिनिटांमध्ये प्रकाशनाचा हा कार्यक्रम सुरू करत आहोत। होते का बापू संग्रहित करून जगात असा एकमेव मनुष्य की ज्याने ग्रंथ ठेवण्यासाठी घर बांधलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिम्बॉल ऑफ द नॉलेज, आणि आमचे वडील दिवंगत प्रतापराव भीमराव साळुंखे अर्थात बापूजी यांच्या पितृस्मृतीस प्रथमतः मी विनम्र अभिवादन करते। त्यांच्या जयंतीदिनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करावं या हेतूने ज्यांनी अथक परिश्रमातून स्वतःच्या वडिलांचं जीवनचरित्र याच ठिकाणी प्रकाशित केलं। 8 जानेवारी 2021 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक कॅप्टन भीमराव साळुंखे या आपल्या वडिलांचा चरित्र ग्रंथ या रुद्राय हॉटेलच्या याच हॉलमध्ये ज्यांनी प्रकाशन करून घडून आणला ते आमचे सासरे साळुंखे परिवाराचे आधारस्तंभ दिवंगत प्रतापराव भीमराव साळुंखे यांचा प्रथम स्मृतिदिन। या स्मृतिदिनानिमित्त प्रतापराव भीमराव साळुंखे तथा बापूजी यांचा चरित्र ग्रंथ समाजामध्ये यावा, बापूजींच्या आयुष्यातील विविध अनुभव, त्यांच्या सहवासामध्ये त्यांना लाभलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या शब्द पद्धतीतून आज बापूजींची कन्या सौ करुणा दीपक गायकवाड यांनी संपादित केलेला आठवणीतील बापूजी या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन बापूजींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न होत आहे। प्रथम पुण्यस्मरण तसेच आठवणीतील बापूजी या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित
जाधव सर असं म्हणतात की लग्नाची जिंदगी जोडीत गेला बाप माझा, काळ झाला नेमका जाडीत गेला बाप माझा. लग्नाची जिंदगी जोडीत गेला बाप माझा, काळ झाला नेमका जाडीत गेला बाप माझा. पुस्तकी वाचून जे नाही मिळाले ज्ञान कोठे, ध्यान व्यवहारी मला शिकवित गेला बाप माझा. स्वाभिमानी अनिमानी तोच ना माणुसकीचा, माणसे संस्कारक्षम बनवित गेला बाप माझा. माणसे संस्कारक्षम बनवित गेला बाप माझा. खऱ्या अर्थानं अग्न्याचं ज्ञान आणि भविष्यात चालणारी पिढी एका बाजूला बघत असताना समाजामध्ये चांगलं घडावं, चांगलं रुजावं, चांगले संस्कार, सामाजिक मूल्य असणारी पिढी समोर यावी म्हणून निफाड शहर तालुका परिसरामध्ये साळुंके कुटुंबियांचं नाव खरं तर गगनदादा यांचं कार्यक्रमाने ठेवत आहे. या कुटुंबाचा माझा स्मृती दिनानिमित्तानं प्रकाशन सोहळ्याला आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आहे. मित्रांनो, बाबूजी आणि माझं वयाचं अंतर जरी असलं तर बाबूजी हे 1964 म्हणजे 64च्या दरम्यान भुसावळमध्ये आले आणि माझे वडील 1960 मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे सचिव. बाबूजींना त्यांनी 65 मध्ये सभासदत्व दिलं आणि बाबूजींच्या समोर नगरपालिका शाळा नंबर 8 ती होती आणि म्हणून बाबूजींचं आणि पाणी प्यायला बाबूजींच्या घरी म्हणजे आगामी काळात होती. खरं वैचारिक आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला हा दत्तक ठेवलेला आहे तो बाबूजी. ज्या कार्यक्रमासाठी आज आपण उपस्थित झालेले आहोत त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटल्यावर म्हणजे आताच निकम सरांनीही सांगितलं की खानदेशी चळवळीचे विद्यापीठ. खरं तर विद्यापीठ हा शब्द एवढा मोठा आहे की यामध्ये सर्व काही सामावून जातं आणि त्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. थोडंसं विषय भरकटला परंतु सर्व आदरणीय विचारमंच उपस्थित सर्व कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व मित्रपरिवार आपल्या सर्वांना अभिवादन करून आज इथे मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. प्रकाशन माझ्या हाताने करणार असं जेव्हा करून मला फोन करून सांगितलं तेव्हा खरं तरी खूप मोठी जबाबदारी आहे, कारण इतक्या थोर व्यक्तीबद्दल लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आणि ज्यांना आम्ही नेहमीच माझे काका म्हणजे मावशीचे पती, तर त्या हिशोबाने आम्ही त्यांना नेहमी काका म्हणायचो. आमच्या घरात साळुंके दादा हे ब्रीद होतं, त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही त्यांना ओळखलेलं. आणि करुणानेच असं सांगितलं की नंतर जेव्हा कळलं की ते स्वतः किती चळवळीत सामील होते, किती चळवळीचे प्रणेते होते, तेव्हा त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं. आणि जसं मी हे म्हणते की ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे, मी आपल्या समोर काही बोलू शकते, त्या पद्धतीने मी तयार होत झाले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्याबद्दल मी बोलू शकते, त्याच पद्धतीने मी बाबूजींबद्दलही बोलू शकते. कारण माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण करण्याचं जे त्यांनी मला हे केलं की तू करायलाच पाहिजे भाषण, ते मला बाबूजींनी केलं होतं. आणि मला वाटतं आपल्या निफाडच्या घराची वास्तुशांती होती आणि त्यांना मुलींनी शिकलेलं, मुलींनी पुढे गेलेलं याची प्रचंड अभिमान होता. म्हणजे मुली मुलांनी दोघांनी, पण त्यातल्या त्या मुलींनी काही अचीव केलं तर जास्त अभिमान वाटायचा. आणि म्हणून त्यांनी मला प्रवृत्त केलं की तू आज इंग्रजीतूनच भाषण करणार. आणि त्यावेळेला मी माझं पहिलं भाषण इंग्रजीतून केलेलं आहे ह्याच्या. आणि आज मी इथे उभं राहून बोलतेय. खरं तर खूप मोठा वाटा आजच्या माझ्या इथे असण्याचाही त्यांच्याकडे आहे, त्यांच्यामध्ये आहे. आणि ह्या सर्व गोष्टी विचारात घेता असं म्हणता येईल की आता जे सर्व मान्यवरांनी इथे व्यक्त केलं की एक मोठं पॅकेज, एक संपूर्ण पॅकेज हे बाबूजी होते. म्हणजे कॉलेजच्या त्यामुळे त्यांनी जरी माझी फार प्रशंसा स्तुती केलेली असेल
तरी तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. उलट अर्थाने मी असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा विलायतेला गेल्यानंतर किंवा परदेशात गेल्यानंतर त्यांनी पहिलं पत्र पाठवलं होतं आणि ते पहिलं पत्र पाठवलं होतं सवादकर गुरुजी यांना. आणि त्या सवादकर गुरुजींना जे पत्र त्यांनी पाठवलं त्या पत्रामध्ये त्यांनी सवादकरांना असं म्हटलं होतं की मुलीला भरपूर शिकवा. म्हणजे बाबासाहेबांचं पहिलं वाक्य आहे, भाऊसाहेब मोकळ पहिलं वाक्य काय बाबासाहेबांचं पहिलं पत्र की मुलीला भरपूर शिकवा. लिहिलं कोणाला? सवादकरांना. आणि ते वाक्य मला सारखं आठवायला यासाठी लागलं की दीपकराव गायकवाड मदतीला होते, परंतु अतिशय अंतःकरणपूर्वक आपल्या बापाच्या आठवणी, मग त्या कौटुंबिक स्वरूपाच्या असतील, आपतेष्टांच्या निमित्ताने असतील, चळवळीच्या निमित्त असतील, संशोधनाच्या अंगाने असतील, त्या लोकांपुढे आल्या पाहिजे याचा अतिशय अंतःकरणपूर्वक दस्तऐवजीकरण करण्याचं काम खऱ्या अर्थानं हे करुणा गायकवाडांनी केलं आहे. म्हणजे करुणा गायकवाडांच्या मनामध्ये हे यावं आणि त्यातून अनेकांना लेखक नसले तरी बाबूजींची आठवणी लिहिण्याची पुस्तक त्यांनी काढणं हे माझ्या दृष्टीनं फार महत्वाची गोष्ट आहे. बाबूजी जेव्हा गेले त्या मयतीच्या दिवशी मी देखील उपस्थित होतो आणि ती मयत होण्याच्या अगोदर साधारण 10-12 दिवस अगोदर मी निफाडमध्ये होतो आणि सुहासकडे मी चौकशी केली की आपण निफाडमध्ये साहित्य संमेलन घेतो आहे, पण प्रतापराव इथे दिसत नाही, मला हे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तेव्हा सुहासकडून मला कळलं की बाबूजी आजारी आहे आणि मग कार्यक्रमाच्या नंतर मी त्यांच्या घरी गेलो. दरम्यानच्या काळात विजय सुरवाडे नावाचे एक मोठे समीक्षक आहे, संशोधक आहे, मुंबईला असतात. त्यांची आणि प्रतापरावांची मैत्री होती आणि सुरवाडेंचा मला एकदा फोन आलेला होता की मी त्यांना फोन करतो आहे, त्यांचा फोन लागत नाही. मग बाबूजींच्या घरी गेल्यानंतर बिर्ला मंदिर सत्याग्रह 20ला झाला, त्या अगोदर मानचा सत्याग्रह झाला. या सत्याग्रहामध्ये हजारोनी कार्यकर्ते राबले, हजारोनी राबले. दिंडोरीकडचा एक माणूस सालदारकीचं काम करायचा पाठलाग आणि दिवसभर काम केल्यानंतर तो रात्री 11-12 वाजता म्हणजे मध्यरात्री पाटलाला न सांगता मळ्यातून राजवाड्यामध्ये यायचा, बायकोला सोबत घ्यायचा आणि रात्रीचे लाकडं तोडून फोडून पहाटे बैलगाडीवरती ते लाकडं टाकायचं आणि ते लाकडं सकाळी सकाळी नाशिकच्या मोठ्या राजवाड्यामध्ये यायचं, जिथं सत्याग्रहींसाठी जेवण तयार करायचं काम बायका करायच्या. त्या जेवणासाठीचे लाकडं हा माणूस पुरवायचा आणि पुन्हा ते लाकडं पोचवली की दिंडोरीला पुन्हा पाटलाच्या घरी जायचं. हे उदाहरण मी आपल्याला याकरता सांगितलं की असे असंख्य स्वरूपाचं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं योगदान देणारे कार्यकर्ते जसे सत्याग्रहात होते तसे बाबासाहेबांनी उभारलेल्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये हे जसं लाकड पुरवणारा सातारा आहे तसं गावातून येऊन दिवसभर भाकरी रांधणाऱ्या महिलांचं मोठं योगदान आपल्याला पाहिजे. हे लाकडाच्या निमित्तानं उदाहरण असेल, भाकरीच्या निमित्तानं असेल. काही माणसं अशी होती की त्यांच्या खिशाला बटवा असायचा, जसा आजीचा बटवा आपण म्हणतो असा बटवा असायचा आणि त्या बटव्यामध्ये त्या काळातील जडीबुटीची जी औषधं असायची ती औषधं त्या बटव्यामध्ये राहायची. कमरेला बांधलेली जोडी जशी आपली जोडी आहे तशी. आणि सत्याग्रहामध्ये भाग घेतलेली जी माणसं आहेत, कुणाचं डोकं दुखलेलं आहे, कुणाचं पोट दुखतं आहे, कुणाला दगडाचा मार लागलेला आहे, त्यांना औषध उपचार देण्याचं काम करायचं.
काही माणसं लेकरांच्या ज्यांच्या बोटाला लेकरं आहेत त्या लेकरांना चालू गाडीदार विकणारा जो माणूस असायचा त्याचे गाडीदार विकत घेतले जायचे, त्या पोरांकडे दिले जायचे. आता ह्या कहाण्या आल्या नाही. ह्या कहाण्या मौखिक स्वरूपातल्या आहेत. मगाशी ज्यांनी निकमांनी उल्लेख केला ह्या मौखिक स्वरूपाच्या आहेत, ह्या आल्या नाही. ही जशी काही उदाहरणं आहेत तशी काही उदाहरणं आपल्याकडे आणखी अशी आहेत की आप्पा माणूस होता की बाबासाहेबांचा पहिला जनता असेल मुकनायक होतं. याचे अंक मुंबईवरून कुठून तरी यायचे आणि मग नाशिक रोडच्या आज जे महाबोधी विहार आहे तिथं जी रूम होती, बाबासाहेबांची इच्छा होती की पुढच्या काळामध्ये याचं वाचनालय व्हावं. सगळं नुसतं वाचन आहे तिथं लोकांना एकत्र करून आप्पा गवारे मुकनायक जनताचे अंक लोकांना वाचून टाकायचे. हेच आप्पा गवारे सारखे काही माणसं तिकडनं 10-20 अंक आले की ते अंक प्रत्येक तालुक्याला जायची म्हणून सायकल वरती तो अंक तालुक्याला पोहोचवायचा. ही माणसं इतिहासाचा भाग झाली नाही. लाकडं दिंडोरीवरून आणणाऱ्या माणसांचा कुठल्याही पेपरमध्ये फोटो आला नाही ना त्याचं कुठं नाव आलं. भाकरी रांगणाऱ्या महिलांच्या नावांचे कुठेच उल्लेख आले नाही. 80च्या दशकामध्ये आंबेडकरी चळवळीतील माझे वडील दिवंगत प्रतापराव भीमराव साळुंखे यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन होता. त्यानिमित्ताने आम्ही सर्व भावंडांनी आठवणीतील बापूजी हे एक त्यांचं चरित्रग्रंथ प्रकाशित केलेले आहे. त्यासाठी ज्या मान्यवरांनी योगदान दिलं त्यात प्राध्यापक खंडारे साहेब असतील, प्राध्यापक गंगाधर अहिरे साहेब असतील यांचे मी आभार मानतो. हा चरित्रग्रंथ समाजासाठी एक उपयुक्त असं ठेव असेल याबद्दल शंकाच नाही. आणि येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे आंबेडकरी चळवळीमधील जे काही नवीन पिढी आहे त्यांनी हा वारसा पुढे चालावा यासाठीच हे पुस्तक आम्ही प्रकाशित करत आहोत. धन्यवाद. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक.